पावसाळा आला की प्रत्येक आईला एकच काळजी असते की मुलांना अजिबात सर्दी, खोकला, ताप असं काहीही होऊ नये. कारण की पावसाळ्यामध्येच आपल्या मुलांची स्कूल चालू झालेली असते. नवीन नवीन स्कूल असतं आणि असं वाटतं की उगाच आजारी पडले तर मुलं स्कूलपासूनही घरी राहतात. नवीनच सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला नको असतं की मुलं आजारी पडावी. चला आज मी माझ्या घरात मुलांना आजारी पडू नये म्हणून कुठली काळजी घेते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहेतच. व्हिडिओ स्किप न करता बघा. पण खरं तर आहे ना, मुलं आजारी पडणारच नाही इतकी काळजी घेतली तर असं आपण म्हणू शकत नाही. कारण की आपण कितीही काळजी घेतली तरी व्हायरल इन्फेक्शन असेल तर थोड्याफार गोष्टी होतात. पण काळजी घेतल्याने जी काही मुलांची इम्युनिटी पॉवर आहे ती वाढते आणि त्यामुळे त्यांना जी त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ते आजारी जरी असले ना तरी त्यांना त्या आजाराच्या लढण्याची ताकद मिळते. त्यामुळे आपल्याला हवी ती काळजी नक्कीच घ्यायची आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांची काळजी घेण्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची होणारी पुरेशी झोप. त्यांना झोप ज्या वेळेस पूर्ण मिळेल ना त्याच वेळेस तुमच्या मुलांची ताकद देखील तशीच वाढणार आहे. कारण की झोप आपल्याला खूप गरजेची असते. बऱ्याचदा काय होतं, मुलांचं स्कूल सकाळी असतं आणि त्यामुळे त्यांना लवकर उठावं लागतं. आता माझ्या मोठ्या मुलाचं स्कूल आहे 11 वाजता, त्यामुळे मी त्याची पूर्ण झोप होईपर्यंत त्याला उठवत नाही. पण छोटा मुलगा जो सकाळी लवकर जातो ना त्यामुळे त्याला तरी उठवावं लागतं. त्यामुळे रात्री त्याला लवकर झोपवणं आणि दुपारी देखील त्याची झोप पूर्ण करून घेणं हे माझं जबाबदारी असते. मुलांचं काय असतं, मुलं टी व्ही बघणं, खेळणं यात रमून जातात. पण वेळेवर त्यांचं खाणं पिणं झालं की झोपही त्यांची तितकीच गरजेची असते. झोप झाली आहे आणि तुम्ही बघितलं सुरुवातीला सकाळी उठल्यावरती पहिले मुलांना मी दूध देत असते. त्यामध्ये शक्यतो प्रोटीन पावडर आहे जी चांगल्या कंपनीची आहे. बॉर्नव्हिटा वगैरे त्यामध्ये काहीही नसतं. त्यानंतर मग ते त्यांचं बाकीची सगळी तयारी, मोठा आहे त्यामुळे तो सगळं स्वतःच करतो, अंघोळ वगैरे. आणि माझा जो छोटा मुलगा आहे त्याला मी स्वतः पर्सनली अंघोळ घालते. कारण की ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांची प्रॉपर सगळ्या जे आपले जे पार्ट असतात ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे स्वच्छ अशी अंघोळ घालणं, स्वच्छ युनिफॉर्म घालणं ही पण तितकीच आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांची हेल्थ देखील व्यवस्थित राहते. चला आता नंबर आहे तो मुलांच्या टिफिनचा. टिफिनमध्ये मी अजिबात चावमाऊ असं काहीही देत नाही. व्यवस्थित प्रॉपर घरची पोळी आणि भाजी या गोष्टी माझ्या असतात आणि माझ्या मुलांनाही तेच आवडतं. आणि नाश्ताही प्रॉपर असा घरी केला जातो. सकाळी आमच्याकडे लाडू पण असतो प्रोटीनचा, जो आपण मेथीचा, डिंकाचा, भरपूर असे ड्रायफ्रूट्स वापरलेला लाडू असतो. त्यामुळे सकाळी दूध आणि लाडू असा नाश्ता असतो बऱ्याचदा. त्याचबरोबर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल किंवा मग आमच्याकडे मी अंडी पण बॉईल करते मुलांसाठी. रोज सकाळी अंडी पण असते. एक दिवसाआड म्हणजे कधी लाडू असतो, कधी अंडी असते, कधी वेगळा अजून नाश्ता असतो. या सगळ्या गोष्टी असतात. आणि बऱ्याच जणांची मुलं सकाळी गेली की स्कूलला की घरी यायला त्यांना 3 ते 4 वाजतात. त्यामुळे तुम्ही प्रॉपर मुलांना म्हणजे स्नॅक्सपासून नाश्ता, टिफिन या सगळ्या गोष्टी देत जाता. माझ्या मुलाचा टायमिंग खूप चांगला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्या मी घरूनच करते. जसं की सकाळचं दूध होतं, नंतर अंडी दिली जातात. नाश्त्यासाठी कधी पोहे, उपमा, डोसा असे प्रॉपर या सगळ्या गोष्टी केल्या जातात. ताजं गरम गरम अन्न या दिवसात खाल्लं पाहिजे आणि माझ्या मुलांना ते मिळतं, यासाठी मी खरंच खूप खुश आहे. आणि चला ते नाश्ता दिला आहे, गरमागरम मस्त टिफिनसाठी पोळ्या, भाजी हे सगळं मी देत असते. भाजी बनवताना देखील व्यवस्थित त्याची काळजी घेतली जाते. बऱ्यापैकी मी लोखंडी कढई किंवा स्टीलच्या कढईचाच वापर केला जातो. टिफिन देताना ना बरेच मुलं म्हणजे आया ज्या आहेत ना त्या प्लास्टिकचा टिफिन वापर करतात. मी प्रॉपर स्टीलचा वापर करते. स्टीलचा टिफिन व्यवस्थित घासला जातो, व्यवस्थित स्वच्छ करता येतो, पुसून त्यामध्ये व्यवस्थित देता येतं. जसं तुम्ही इतके भारी भारी टिफिन आले पण अजिबात मी सगळे वापरले पण मला एकही टिफिन खरं सांगायचं तर पटलेला नाही. कारण जो बाजूला जे रबर दिलेलं असतं त्यामध्ये बरेच बारीक बारीक कण अडकतात. त्यामुळे देखील आपल्या मुलांना इन्फेक्शन होऊ शकतं, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. त्यामुळे
टिफिन देताना तुम्ही व्यवस्थित अशी काळजी घ्या. रोजच्या रोज मुला टिफिन खाताय की नाही, त्यांना आवडतं त्या गोष्टी द्या, जेणेकरून तिथं जाऊन पण ते पोटभर खातील. आपण आपल्याला जे जमेल ती भाजी मुलांच्या टिफिनमध्ये टाकून देतो, मुलं तिथं जाऊन पण उपाशी राहतात. आणि तुम्ही विचार करा, मुलं 5 ते 6 तास उपाशी राहतात. त्यापेक्षा व्यवस्थित त्यांना जी आवडते ती प्रॉपर भाजी पोळी जर दिली ना, मुलं आवडीने खातात देखील आणि त्यांची इम्युनिटीसुद्धा वाढते व्यवस्थित टायमावरती जेवण वगैरे केल्यानंतर. चला, असं तरी टिफिनच्या बाबतीत माझी गोष्ट असते. सो मस्त असा त्यांचा टिफिन झाला आहे. टिफिननंतर येते सगळ्यात महत्त्वाचं, पावसाळ्यातली जर गोष्ट असेल तर ती म्हणजे पाणी. बऱ्याचदा पाणी खूप जास्त खराब येतं, गढूळ पाणी येतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आता माझ्याकडे केंट आहे, बऱ्याच ठिकाणी नसतं. तुम्ही नॉर्मल आपल्या मुलांना पाणी उकळवून, रात्रीच जरी उकळवून ठेवलं ना, रात्रभर शांत थंड होतं आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्ही मुलांना देऊ शकतात. जर तुम्हाला वाटतं आहे तुमच्या मुलांना सर्दी खोकला असेल तर तुम्ही नक्की पाणी गरम करून दिलं तरी चालेल. कोमट पाणी मुलांना देत जा. म्हणजे माझ्याकडे ना, जेव्हा मुलांना सर्दी खोकला होतो ना, त्यावेळेस आमचं म्हणजे दिवसभर आम्ही कोमटच पाणी मी मुलांना देत असते. बऱ्याचदा मी पाणी किटली आहे ना, ती गरम करून ठेवते, त्यामुळे पाणी दिवसभर गरम त्यांना दिलं जातं. आता केंट आहे त्यामुळे पाणी गरम करायची गरज पडत नाही. त्यामुळे जर नसेल तर तुम्ही पाणी उकळवून द्या, त्यामध्ये तुरटी फिरवा. अशा बऱ्याचशा बेसिक गोष्टी असतात. मुलं स्कूलला जाताना रोज तीच बॉटल आपण काढतो आणि भरतो, पण बऱ्याचदा मुला तोंड लावून पाणी पितात. त्याच्या बाजूला बरेच असे जर्म्स आलेले असतात आणि ते तुम्हाला दिसू शकतं. बाजूला असा एक काळसर असा थर येतो, त्यामुळे ना, म्हणजे किमान 2-3 दिवसाआड तरी तुम्ही बॉटल अशी व्यवस्थित क्लीन करा. आता माझ्याकडे नेमकी तो ब्रश सापडत नव्हता, पण आतली जी बाजू आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ, थोडंसं लिक्विड जे आहे डिशवॉशचं, ते घालून व्यवस्थित बॉटलने ना आतमध्ये व्यवस्थित क्लीन होते. त्याची जी तुम्ही स्ट्रॉ असेल, आतली जी बाजू असेल ती व्यवस्थित घासली, त्यानंतर पाणी भरत जा. म्हणजे 2-3 दिवसानंतर ना हे केलं तरी आपल्याला भरपूर मुलांमध्ये फरक जाणवेल. सो चला, म्हणजे मी या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, या बेसिक ज्या गोष्टी आहे ना, तिथूनच काळजी घ्यायला सुरुवात करते. त्यामुळे आता बऱ्यापैकी मुलांना त्रास इतका जास्त होत नाही जितका पावसाळ्यामध्ये होत असतो. सो बघा, टिफिन वगैरे सगळं काही रेडी आहे. मुलगा माझा मोठा आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तो स्वतःच्या स्वतः करतो. युनिफॉर्म वगैरे, सॉक्स मी रोजच्या रोज वेगळे देते. एक दिवस लगेच जे आज घातले ते बदलायला लावते, कारण एक्स्ट्रा मी घेतलेलं असतं. बाकीचं टिफिन ठेवणं, बॉटल ठेवणं, या सगळ्या गोष्टी आपला मुलगा करत असतो. शूज घालताना पावसाळ्यात शक्यतो काळजी घ्या. बऱ्यापैकी आमच्याकडे शूज मी मध्ये ठेवते, कारण की या दिवसामध्ये बाहेर भरपूर असे बाकीचे बारीक किडे वगैरे असतात, ते देखील मुलांच्या शूजमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते आणि ते चावल्यानंतर देखील मुलांना ॲलर्जी होऊ शकते. मुलांना शाळेतून आल्यावरती किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी असावं. त्यामुळे बघा, मेथीचा लाडू जो की इम्युनिटी बूस्टर आहे, डिंकाचा पण आपण म्हणतो, तर हा लाडू घरात मी बनवून ठेवला आहे, जेणेकरून भूक लागली किंवा मधल्या वेळेत त्यांच्यासाठी लाडू असतो. तसेच घरगुती चिवडा, मखाना, या सगळ्या गोष्टी मी बनवून ठेवल्या आहे. आणि छोटा मुलगा आहे जो स्कूलवरनं दुपारी अभ्यास केल्यानंतर थोडासा त्याचा आराम चालला आहे आणि मोठा तोपर्यंत 5 वाजता बरोबर घरी येतो. आता मुलं आनंदी चेहऱ्याने घरी आले की आईलाही तेवढंच बरं वाटतं. ज्या दिवशी मुलाचा चेहरा उतरलेला असेल, थोडंसं काहीतरी आपल्यालाही जाणवतं की काहीतरी दुखतं आहे, त्यावेळेस लगेच मग औषधं वगैरे दिले की मुलांचा आजार किंवा दुखणं जास्त वाढत नाही आणि गरज असेल तेव्हा लगेच आपण डॉक्टरांना भेटून जाऊन यावं डॉक्टरांकडे, जेणेकरून मुलांना त्रास जास्त होणार नाही. मुलं स्कूलवरनं आल्यानंतर प्रत्येकालाच माहिती आहे की हँडवॉश, पाय वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवायचे असतात आणि ते सगळे मुलांना मस्त अशी सवय ज्यावेळेस मुलं सुरुवातीलाच जातात ना नर्सरीपासून, त्यावेळेसच आपण लावतो. मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, यामुळे बाहेरून आल्या आल्या ही सगळी स्वतःची काळजी मुलं स्वतःच घेतात. त्यानंतर आता युनिफॉर्म जर ओला असेल तर तुम्ही नक्कीच तो सुकवत घाला किंवा
डबल असेल तर तो वापरा. आता माझ्या मुलांकडे डबल तर आहेच, पण नसेल ना ओला तर तो आम्ही 2 ते 3 दिवस मी घालत असते. त्यासाठी तो व्यवस्थित झटकून आणि व्यवस्थित जागच्या जागी अडकवून ठेवल्यामुळे मुलांचा युनिफॉर्मही व्यवस्थित राहतो. आल्यानंतर बऱ्याचदा मुलांना भूक असते किंवा नसते, तर भूक असेल तर मग दूध वगैरे किंवा काही असं दिलं जातं, नसेल तर मग एखादं फ्रूट्स वगैरे खाल्लं तरीही मुलांचं होऊन जातं. सो अशा पद्धतीने मी माझ्या मुलांची काळजी घेते. आता इतकी काळजी घेऊन मुलं आजारी पडतीलच असं नाही, पण काळजी घेणं आपलं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ एक होममेकर म्हणून नाही तर एक आई म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही तुमच्या मुलांसाठी काय करा जेणेकरून मलाही माझ्या मुलांच्या ज्या रोजच्या दिवसामध्ये आहेत ना या गोष्टी ॲड करता येतील. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी तुमच्यासोबत असंच इंटरेस्टिंग घेऊन. चला बाय.